महामार्गावरील आडगाव नाका येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात होत असलेल्या कथित अनियमिततेची चौकशी करून खेळाडूंना न्याय द्यावा अशी मागणी नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनचे सचिव तथा साई ॲथलेटिक्सचे प्रशिक्षक मंगेश मारुती राऊत यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। शासनाने विभागीय क्रीडा संकुलावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असला तरी येथे खेळाडूंना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला। राज्यस्तरीय स्पर्धांसाठी विविध जिल्हे तसेच इतर राज्यातून येणाऱ्या खेळाडूंना राहण्याची, स्वच्छतेची व इतर आवश्यक सुविधांची कमतरता भासत असल्याने या ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करणेही अवघड बनले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। मंगेश राऊत यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विविध माहितीची मागणी केली होती, मात्र संबंधित माहिती देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच विभागीय क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे व अरविंद चौधरी यांच्या कामकाजाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली। खेळाडूंच्या हिताशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन निवेदन सादर करण्यात आल्याचं राऊत यांनी सांगितलं। क्रीडा क्षेत्रातील समस्यांकडे गांभीर्याने पाहून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा क्रीडा सहसचिव तथा उपाध्यक्ष रामचंद्र अण्णा पारके, नाशिक शहरचे क्रिकेट असोसिएशनचे सचिव महेश आव्हाड यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते। विभागीय आयुक्तांनी निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।